लग्नानंतर माझी पत्नी दर आठवड्याला तिच्या भावाच्या घरी जात होती। मी आणि माझ्या घरच्यांनी तिला तिच्या भावाच्या घरी जायला मनाई केली, परंतु तिने कोणाचेच ऐकले नाही। मला तिच्यावर संशय येऊ लागला। एके दिवशी मी माझ्या बायकोचा पाठलाग केला आणि तिच्या माहेरी गेलो। दरवाजा वाजवला असता त्यांच्या घरातील कामवालीने दरवाजा उघडला। तेव्हा मी आत जाऊन माझ्या बायकोच्या भावाच्या रूममध्ये लपून पाहिलं। तेव्हा मी जोरात ओरडलो, कारण माझी बायको तर लग्नानंतर माझी बायको प्रत्येक रात्री तिच्या भावाच्या घरी जायची। आमच्या घरातील सर्वजण तिला जाण्यापासून थांबवायचे, परंतु ती कोणाचंच ऐकायची नाही। एके दिवशी मी गुपचूप तिचा पाठलाग करत तिच्या माहेरी गेलो। कामवालीने दरवाजा उघडला असता तेव्हा मी लपून तिच्या भावाच्या रूममध्ये पाहिलं, तर माझ्या तोंडातून खरोखर चिरकण्याचा आवाज बाहेर पडला। माझं नाव देवांग आहे। माझं लग्न एका अतिशय सुंदर दिसणाऱ्या मुलीशी झालं होतं। आमचं लग्न खूप घाई गडबडीमध्ये झालं होतं, त्यामुळे आम्हाला मुलीच्या घरातील लोकांबद्दल जास्ती माहिती काढायला वेळच मिळाला नाही। फक्त आम्हाला एवढं समजलं होतं की मुलीला आई वडील नाहीत, फक्त तिला एक भाऊ आहे, त्याचे पण लग्न झालेले आहे। रश्मी दिसायला सुंदर आणि सुशिक्षित होती, त्यामुळे आमचं लवकर लग्न जमलं। काही दिवसानंतर माझं लग्न रश्मीसोबत धूमधडाक्यात करण्यात आलं। रश्मी आमच्या घरी नवरी बनून आली। रश्मी खूपच चांगली होती। तिने येताच आमचं संपूर्ण घर सांभाळून घेतलं। रश्मी माझ्या आईवडिलांचा खूप आदर करायची, माझी पण खूप काळजी घ्यायची। आम्ही सर्वजण रश्मीच्या येण्याने खूप आनंदी होतो, परंतु रश्मीमध्ये एक वाईट सवय होती। काहीही झालं तरीही ती आठवड्यातून एकदा तिच्या माहेरी जायची। लग्नानंतर काही दिवस आम्ही लोकांनी या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही, कारण लग्न करून नवीन घरात जाणे, नवीन नात्यात गुंतणे कोणत्या पण मुलीसाठी कठीण असते। परंतु लग्नाच्या 3 आठवड्यानंतर सुद्धा तिच्या रुटीनमध्ये बदल नाही झाला। मला ही गोष्ट खूप विचित्र वाटत होती। रश्मी कितीही आजारी असो अथवा घरात पाहुणे आलेले असो, तरीही रश्मी तिच्या माहेरी जायची म्हणजे जायची। मी तिला खूप वेळेस समजावलं होतं की प्रत्येक आठवड्यात माहेरी जाणं चांगलं नाही, परंतु ती माझं एक ऐकायची नाही। सर्वात विचित्र गोष्ट अशी होती, जेव्हा पण तिला मी सोबत येतो म्हणायचो तेव्हा ती मला नकार द्यायची। रश्मीला तिच्या माहेरी एकटीला जायला आवडत होतं। लग्नानंतर काही दिवस रश्मी माझ्यासोबत तिच्या माहेरी जायची, परंतु जसे जसे दिवस निघून जात होते तेव्हा ती मला म्हणाली, आता मी एकटीच जाणार आहे। तिच्या अशा वागण्याने मला तिचा प्रचंड राग आला होता, परंतु रश्मी माझ्यासोबत आणि माझ्या घरातील लोकांसोबत चांगलं वागायची, म्हणून मनात नसतानाही मी माझ्या रागावर नियंत्रण केलं होतं। परंतु कधीपर्यंत मी माझ्या रागावरती नियंत्रण ठेवणार होतो, कारण कोणत्या पण पुरुषाला वाईट वाटणारच ना, जेव्हा त्याची बायको त्याच्यापासून काहीतरी लपवत असेल। कधी कधी माझी बायको माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत होती, त्यामुळे मला संशय आला होता की माझी बायको माहेरी सांगून दुसरीकडे तर जात नसेल। या सर्व गोष्टींमुळे माझ्या मनात खळबळ माजली होती। नंतर मी विचार केला, जेव्हा रश्मी तिच्या भावाच्या घरी जाईल तेव्हा मी पण तिच्या मागे नक्की जाणार आणि जाऊन स्वतः पाहील की ती काय करते। एके दिवशी तिला जायचं होतं, म्हणून तिने मला सकाळी सकाळी सांगितलं होतं की आज मला माहेरी जायचं आहे। तिला नको जाऊ म्हणून पण काही उपयोग नव्हता, कारण जाऊ नको म्हटलं तरीही ती कोणाचंच ऐकायची नाही। मी तिला जाण्याची परवानगी दिली आणि ऑफिसला जात आहे असं सांगून घरातून निघालो। मी एका ओळखीच्या जवळच्या दुकानदाराकडे गेलो। मी पाहिलं, घरातून निघाल्यानंतर काही वेळाने रश्मी घरातून बाहेर पडली आणि एका ऑटो रिक्षामध्ये बसून निघून गेली। मी माझ्या मित्राची मोटरसायकल घेतली आणि त्याचंच हेल्मेट घातलं, कारण तिने मला ओळखू नये म्हणून, आणि त्या ऑटो रिक्षाचा पाठलाग केला। जेव्हा ती रिक्षा तिच्या भावाच्या घरी जाऊन उभा राहिला तेव्हा माझा पहिला संशय संपला होता। रश्मी तिच्या भावाच्या घरी जात असते। ती घराच्या आत निघून गेली आणि मी बाहेर उभा राहून विचार करत होतो की मला तिच्या पाठीमागे जायला हवं की नाही। जर मी आत गेलो आणि तिच्या भावाने आणि वहिनीने मला विचारलं, तुम्ही अशा प्रकारे रश्मीच्या मागे का आले? जर यायचंच होतं तर रश्मीच्या सोबत यायचं होतं, तेव्हा मी त्यांच्या प्रश्नांचं काय उत्तर देणार? खूप वेळ मी हा विचार करण्यात घालवला। शेवटी खूप विचार केल्यानंतर मी तिच्या भावाच्या घराचा दरवाजा वाजवला। जे होईल ते होईल असा विचार केला। तेव्हा त्यांच्या कामवालीने दरवाजा उघडला आणि मला पाहून ती चकित झाली। मी तिला विचारलं, घरात कोण कोण आहे? तेव्हा ती म्हणाली, तुमची बायको आहे। मी विचारलं, भैया आणि वहिनी नाही आहेत का? तेव्हा ती म्हणाली, नाही। ती मला दरवाजातून वापस पाठवणार होती, परंतु मी तिला बाजूला केलं आणि आत गेलो। ती कामवाली होती म्हणून तिने मला आत येण्यापासून थांबवू शकली नाही। मी जसा आत गेलो तेव्हा मला रूमच्या आतून आवाज आला। तो आवाज माझ्या बायकोचा, रश्मीचा होता। मी त्या रूमचा थोडासा दरवाजा उघडून आत पाहिलं असता आतील दृश्य पाहून मला धक्का बसला होता। हे सर्व पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। माझी बायको रश्मी असे कृत्य करू कशी शकते?
हे सर्व पाहून मी गेलेल्या पावलाने वापस आलो आणि त्या कामवालीला खडसावलं, मी इकडे आलो होतो ते कोणालाच सांगू नकोस. कामवाली घाबरून गेली होती. ती मला म्हणाली, काय झालं आहे मालक? मी म्हणालो, काही नाही, फक्त जे सांगतोय तेच कर, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही. मी तिकडून सरळ घरी निघून आलो आणि स्वतःला रूममध्ये बंद करून विचार करू लागलो, माझ्यात काय कमी आहे ज्यामुळे माझी बायको इतकी वाईट वागायला लागली आहे. आणि मला जो संशय यायचा तो खरा ठरला होता. मी कोणाशी या विषयावर बोललो नाही. संध्याकाळी माझी बायको वापस आली. ती एकदम नॉर्मल होती. ती नेहमीपेक्षा जास्त आनंदात दिसत होती, परंतु माझ्या डोळ्यासमोरून ते दृश्य जातच नव्हतं. त्यामुळे मला तिच्यासोबत बोलण्याची इच्छा होत नव्हती. मी तब्येत ठीक नसण्याचं कारण सांगून बेडवर झोपलो. ती माझ्या मागे पुढे करत होती, परंतु मला काहीच चांगलं वाटत नव्हतं. तिचं माझा आणि माझ्या घरच्यांची काळजी घेणं सर्व मला नाटक वाटू लागलं. कधी कधी माझ्या मनात यायचं, हिचं लग्न माझ्यासोबत मनाविरुद्ध करण्यात आलं आहे, मी तिला सोडून द्यावं आणि मी या गोष्टींपासून स्वतंत्र होऊन माझ्या आयुष्यात आनंदी राहावं. नंतर विचार केला, नाही, हिचं सत्य समोर आलंच पाहिजे. मला समजायला हवं तिने असं का केलं. हाच विचार करून 1 आठवडा निघून गेला आणि माझ्या आयुष्यात मला एक चकित करणारी बातमी मिळाली. ही बातमी जर नॉर्मल असताना मिळाली असती तर तेव्हा मी आनंदी झालो असतो, कारण माझी बायको आई होणार होती आणि मला त्या होणाऱ्या बाळावर पण संशय येत होता. कदाचित हे बाळ पण माझं असेल की नाही. नंतर मी विचार केला, रश्मीसोबत हे 9 महिने मी चांगलं राहतो, तिला कोणत्या गोष्टीचा पत्ता लागू देणार नाही. मला तिचं हे वाईट वागणं समजलं आहे आणि जेव्हा 9 महिन्यानंतर बाळ जन्माला येईल तेव्हा DNA टेस्ट करून माहिती करून घेईल हे बाळ कोणाचं आहे. माझ्या डोक्यात फक्त याच गोष्टी घुमत होत्या. त्या दिवशी त्या रूममध्ये कोण होतं? एके दिवशी जेव्हा माझी बायको माहेरहून माझ्या घरी परत आली तेव्हा मी तिच्या माहेरी गेलो. कामवाली तर तिच्या घरी निघून गेली होती. फक्त रश्मीची वहिनीच घरी होती. तिकडे बसल्यानंतर काही वेळाने रश्मीचा भाऊ घरी आला होता. तिचा भाऊ एका हाताने अपंग होता, परंतु अपंग असून सुद्धा त्याचं घर चालवण्यासाठी तो काम करायचा. मला रश्मीच्या भावाचा अभिमान वाटतो आणि त्याचमुळे मी माझ्या बायकोला अजून पण सोडलं नव्हतं. नाहीतर त्या दिवशी रूममध्ये जे करत होती ते सर्व माझ्यासाठीच काय, कोणत्या पण पुरुषाला सहनशक्तीच्या पलीकडे होतं. माझ्या जागी दुसरा मुलगा असता तर तो तिला केव्हाच सोडून मोकळा झाला असता, परंतु तिच्या भावाबद्दल विचार करून मी गप्प बसलो होतो. किती कष्टाने तो त्याचं घर चालवतो आणि त्यांनी त्यांचा सर्व जमा असणारा पैसा खर्च करून धूमधडाक्यात त्याच्या बहिणीचं लग्न केलं होतं आणि त्याची बहीण माहीत नाही काय गेम खेळत होती. त्यामुळे मी माझ्या बायकोच्या सर्व हालचालींची माहिती काढून सर्व सत्य पुराव्यासोबत सर्वांसमोर आणावं, कारण नंतर मला पश्चाताप व्हायला नको काहीही पुरावा नसताना मी माझ्या बायकोवर संशय घेतला म्हणून. कारण म्हणतात ना, कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलं पण खोटं असू शकतं. हळूहळू वेळ निघून जात होता आणि मी माझ्या बायकोची खूप काळजी घेत होतो, कारण ती चांगलं होण्याचं नाटक करू शकते तर मी चांगलं वागण्याचं नाटक करूच शकतो. माझ्या घरातील लोकांना वाटत होतं मी बाळासाठी तिची जास्त काळजी घेत आहे. माझ्या घरचे सर्वजण रश्मीची काळजी घ्यायचे आणि विचार करण्याची गोष्ट अशी होती, गरोदर असताना सुद्धा रश्मीला तिच्या भावाच्या घरी जायचं चुकू द्यायचं नाही. ती प्रत्येक आठवड्यात तिच्या भावाच्या घरी जायची. माहीत नाही काय गुपित होतं. मी आणि माझे घरातील लोक खूप वेळा तिला जाऊ देत नव्हतो. म्हणायचो, आता अशा अवस्थेत तू जाऊ नकोस, नाहीतर तुझ्या भैया आणि वहिनीला सांग इकडे या तुला भेटण्यासाठी. परंतु माझी बायको रश्मी म्हणायची, नाही, मलाच जायचं आहे. 1 तासासाठी जाईल, परंतु मलाच जायचं आहे. कधी कधी रुटीन चेकअप करण्यासाठी डॉक्टरांकडे जायचो तर मला म्हणायची, देवांग तुम्ही घरी जा, मला माझ्या भावाच्या घरी जायचं आहे. मला रश्मीचं बोलणं समजायचंच नाही. जर तिच्या घरचे लोक तिच्यावर एवढं प्रेम करायचे तर ते लोक अशा अवस्थेत तिची विचारपूस करण्यासाठी पण येत नाहीत. परंतु ते लोक आमच्या घरी यायचे नाही. जर काही कार्यक्रम असेल तरच ते आमच्या घरी यायचे. त्या लोकांशी अनेक वेळा या गोष्टींवरती मी बोललो होतो. तुम्ही आमच्या घरी रश्मीला भेटण्यासाठी येत जा. तेव्हा रश्मीचा भाऊ म्हणायचा, बहिणीच्या घरी सारखं सारखं येणं बरं दिसत नाही. तिच्या भावाच्या बोलण्यावर मला आश्चर्य वाटायचं. एक आईवडिलांचे 2 लेकरं, मुलगा एवढा सज्जन आहे जो लहान लहान गोष्टींचा विचार करतो, आणि ही एवढी वाया गेली जी तिच्या भावाला, वहिनीला आणि तिच्या नवऱ्याला फसवत आहे. मी फक्त एका गोष्टीची वाट बघत होतो, जे काही मी पाहिलं होतं ते खरं होतं की नाही. कारण माझ्या बायकोला पाहून कोणत्या दृष्टिकोनातून असं वाटत नव्हतं तिला मी आवडत नाही. ती माझ्या आईवडिलांसोबत खूप छान राहायची. जर तिच्या आयुष्यात दुसरं कोणी असतं तर ती नक्कीच माझ्या घरी तिने कसा तरी वेळ घालवला असता. आता तर जेव्हा पण रश्मी मला तिच्या भावाच्या घरी जाण्याविषयी बोलायची तेव्हा मी तिच्यावर नाराज होत होतो, परंतु ती कोणाचं ऐकत नव्हती.
आणि तिकडून वापस आल्यानंतर आमच्यासोबत असं राहायची, आमच्या मनात नसतानाही आमचा रुसवा फुगवा सोडून द्यायचो. डॉक्टरांनी रश्मीला बेड रेस्ट करायला सांगितलं होतं. आता तर तिने एकच हट्ट धरला, तिला तिच्या भावाच्या घरी जायचं आहे आणि तिची डिलिव्हरी पण तिकडेच व्हावी. परंतु माझी आई या गोष्टीसाठी तयार झाली नव्हती, कारण आमच्या घरातील परंपरा आहे, सुनेचे पहिले बाळंतपण तिच्या सासरी व्हावं, माहेरी नाही. या गोष्टीवर आमच्या घरात थोडा वादविवाद झाला, कारण रश्मीला काहीही झालं तरीही माहेरीच राहायचं होतं आणि माझी आई तिला जाऊ देत नव्हती. या गोष्टींवर मी पण नाराज झालो. असं काय आहे ज्यामुळे रश्मी तिच्या माहेरी जात असते? मी रश्मीला म्हणालो, तुला आमच्या बोलण्याचं काही वाटत नाही का? जर भैया आणि वहिनीला भेटायचंच आहे तर ते लोक स्वतः येऊ शकतात ना तुला भेटायला. परंतु भैया आणि वहिनीला भेटायचं कारण होतं आणि ही गोष्ट फक्त मला माहीत होती. मी माझ्या मनात ठरवलं होतं, आता काहीही झालं तरीही मी तिला तिच्या माहेरी जाऊ देणार नाही. रश्मीने कितीही विनवण्या केल्या तरीही जर हिचा प्रियकर हिच्यासाठी एवढा तळमळत असेल तर तो आमच्या घरी नक्कीच येईल आणि तेव्हा मी त्याला समोरासमोर पकडेल. आम्ही सर्वांनी हट्ट केला आणि रश्मीच्या वहिनीने तिला समजावलं. त्यानंतर ती थांबली, परंतु खूपच चिंतेत असायची, जसं तिचं काहीतरी हरवलं आहे. आम्ही सारखं तिला तिच्या चिंतेचं कारण विचारत होतो, परंतु ती काहीच सांगायची नाही. आणि काही दिवसानंतर आमच्या घरात एका सुंदर आणि गोंडस मुलगी जन्माला आली. माझे आई वडील त्या मुलीला पाहून अतिशय आनंदी होते. ती होतीच एवढी सुंदर की बघणाऱ्या व्यक्तीला तिला उचलून घेतल्याशिवाय चैनच पडायचा नाही. परंतु मी माझ्या मनातील संशयामुळे मला वाटायचे नाही ती माझी मुलगी आहे. आमच्या घरी 7 दिवसानंतर बाळाचे जावळ काढले जाते. त्यामुळे परंपरेनुसार 7व्या दिवशी जेव्हा माझ्या मुलीचे जावळ काढले तेव्हा मी तिचे केस घेऊन DNA टेस्ट करायला निघून गेलो. आता मी आतुरतेने रिपोर्ट येण्याची वाट बघत होतो. त्या मुलीची सुंदरता आणि निरागसपणा मला तिच्याकडे ओढायचा, परंतु मी मनात आले तरीही तिला स्वीकारत नव्हतो आणि त्यामुळेच मी तिच्यावर प्रेम करायचो नाही. सर्वांना असं सांगायचो की मी इतकं छोटं बाळ घेताना मला भीती वाटते आणि ही गोष्ट सामान्य होती. खूप लोकांना लहान मुलं उचलताना भीती वाटत असते, परंतु बाळ 1 महिन्याचं झाल्यानंतर एक नवीन नाटक चालू झालं होतं. जेव्हा मुलगी 1 महिन्याची झाली तेव्हा रश्मी म्हणत होती, आत्ता मला माझ्या माहेरी जाऊन राहायचं आहे. तिचा भाऊ आणि तिची वहिनी सुद्धा तिला नेण्यासाठी आले होते. ते म्हणाले, आता आम्ही रश्मीला घरी घेऊन जायला आलो आहोत. त्या लोकांनी खूप विनवण्या केल्या, त्यामुळे माझ्या आईने तिला जाण्याची परवानगी दिली. जेव्हा रश्मीला समजले तिला माहेरी जाण्याची परवानगी मिळाली आहे तेव्हा ती प्रमाणापेक्षा अधिक आनंदी दिसत होती. मी जे काही विचार करत आहे ते खरं असेल तर ती तिच्या माहेरी प्रियकराला भेटण्यासाठी जात असणार. ही गोष्ट मला जगू देत नव्हती. त्यामुळे रश्मी गेल्यानंतर 3 दिवसांनी मी माझ्या मुलीला भेटण्याच्या निमित्ताने तिच्या माहेरी गेलो. खूप वेळ तिकडे बसून राहिलो, परंतु तिच्या वागण्याने मला काहीच जाणवत नव्हतं. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी होती, अगोदर त्यांच्या घरात एक कामवाली बाई होती, परंतु आता त्या लोकांनी एक पुरुष नौकर पण ठेवला होता. मी विचारले, तुम्ही अजून एक नौकर कशाला ठेवला? तेव्हा रश्मीचा भाऊ म्हणाला, माझ्या बायकोची तब्येत बरी नसते, त्यामुळे ती जास्त काम करू शकत नाही आणि आता या मायलेकी पण आल्या आहेत, त्यामुळे काम वाढले आहे. त्यामुळे आम्हाला 2 लोकांना कामाला ठेवावं लागलं. मला चांगलंच माहीत होतं रश्मीच्या भावाचा रोजगार जास्त नाही, ते 2 लोकांना कामाला ठेवू शकत नाहीत. तरीही त्यांनी 2 लोक कामाला का ठेवली? परंतु तेच झाले ज्याचा मी विचार केला नव्हता. रश्मी माहेरी गेल्यानंतर 4थ्या दिवशी DNA टेस्टचे रिपोर्ट आले. ते रिपोर्ट माझ्या विचारापलीकडे होते. ती मुलगी माझीच होती. या गोष्टीमुळे माझ्या मनाला शांतता मिळाली. परंतु एक त्रासदायक गोष्ट पण होती. माझ्या बायकोच्या विरोधात माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता आणि पुराव्याशिवाय मी तिच्या विरोधात काही पाऊल उचलू शकत नव्हतो, कारण रश्मीने माझ्या आईवडिलांची काळजी घेऊन त्यांना स्वीकारलं होतं. जर चुकून पण मी तिला रागावलं तर माझे आईवडील मलाच चुकीचं ठरवायचे आणि त्यांना जेव्हा समजेल मी रश्मीवर चुकीचे आरोप लावत आहे तेव्हा ते माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे मी अडचणीत आलो होतो आणि मी विचार करत होतो, असे पुरावे माझ्या हाती लागावे ज्याने सर्व सत्य समोर यायला पाहिजे. कारण मुलगी माझी होती म्हणून मुलीला भेटण्यासाठी मी जात होतो. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी होती, जेव्हापासून माझी बायको तिच्या माहेरी गेली होती तेव्हापासून त्यांच्या घरात तो पुरुष कामाला ठेवला होता, तो मला दिसायचा नाही. मी त्याबद्दल माझ्या मेहुण्याला विचारले तर तो म्हणाला, तो नोकर काम चुकारपणा करायचा, काहीही काम सांगितलं तरीही तो व्यवस्थित करायचा नाही. त्यामुळे आम्ही त्याला कामावरून काढून टाकले. आणि तसे पण आता माझी बायकोची तब्येत अगोदरपेक्षा चांगली आहे. आता ती घरातील कामं करू शकते. त्यामुळे आत्ता एका कामवालीवर आमचं भागते. मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मला वाटत होतं तो नोकर माझ्या बायकोचा प्रियकर असणार. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी, मी माझ्या बायकोच्या विरोधात काही पुरावे जमा करू शकलो नाही. त्या पुराव्यांच्या साहाय्याने मी तिला चुकीचं ठरवेल. तिच्या माहेरी काही दिवस राहिल्यानंतर रश्मी आमच्या घरी वापस आली होती. तिची दिनचर्या ठरलेली असायची. घरचे सर्व काम चांगले करायची आणि कोणाला तक्रार करण्याची संधी देत नव्हती.
माझी आणि माझ्या मुलीची खूप काळजी घ्यायची, परंतु दर आठवड्याला भावाच्या घरी जाण्याचं सातत्य तिचं चालूच होतं. शेवटी माझी सहनशक्ती संपली. एके दिवशी मी तिच्या जाण्यानंतर काही वेळाने तिच्या मागे न सांगता तिच्या माहेरी गेलो. जेव्हा मी गेलो तेव्हा तिची वहिनी घरी होती. मी त्यांना रश्मीबद्दल विचारलं असता त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि त्या चिंतेत पडल्या. माझं बोलणं त्या टाळत होत्या. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं त्या काहीतरी लपवत आहेत. थोड्या वेळानंतर मला त्या रूममधून माझ्या बायकोचा आवाज यायला लागला. त्या रूममध्ये काही दिवसांपूर्वी मी तिला त्या अवस्थेत पाहिलं होतं. मी त्या रूमच्या दिशेने जात होतो, परंतु तिची वहिनी माझ्या समोर आली. त्यांनी मला त्या रूममध्ये जाण्यापासून थांबवत म्हणाल्या, तुम्ही इकडे या, ती तिच्या मुलीसोबत बोलत आहे. परंतु माझी मुलगी मला त्याच रूममध्ये पाळण्यात झोपलेली दिसत होती. मी त्यांना समोरून बाजूला केलं आणि सरळ त्या रूममध्ये निघून गेलो. माझ्या डोक्यात त्याच गोष्टी घुमत होत्या, परंतु यावेळेस जे मी पाहिलं ते मी विचार पण केला नव्हता. माझी बायको एका बेडजवळ चेअरवर बसली होती आणि बेडवर एक 23 वर्षाचा तरुण मुलगा झोपलेला होता. तो तरुण मुलगा दिसायला खूपच सुंदर होता. माझी बायको त्याच्यासोबत बोलत होती, परंतु तो तिच्या बोलण्याचं उत्तर देत नव्हता. मला अचानक समोर पाहून रश्मीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मी रश्मीला विचारलं, हा कोण आहे? तेव्हा ती एकदम शांत झाली, जसं तिला मला काहीच सांगायचं नव्हतं. मी त्या मुलाला पण विचारलं, तो कोण आहेस तू? परंतु तो मला नुसता पाहत होता. तेव्हा तिकडे रश्मीची वहिनी आली. त्या म्हणाल्या, जर तुम्हाला गुपित माहीतच झाला आहे तर बसा, तुम्हाला सर्व सत्य सांगते. थोड्या वेळानंतर रश्मीचा भाऊ पण आला. रश्मीच्या भावाने सांगितले, तो मुलगा ज्याला तुम्ही रूममध्ये पाहिलं तो माझा छोटा भाऊ आहे आणि तो लहानपणीपासून अपंग आहे. तो चालू फिरू शकत नाही. त्याचा मेंदू सामान्य माणसापेक्षा कमी आहे. त्यामुळे तो घरातल्या काही लोकांना ओळखतो. जर आमच्या व्यतिरिक्त त्याच्याजवळ दुसरं कोणी गेलं तर तो गोंधळ घालतो. मी सुद्धा एका हाताने अपंग आहे, परंतु सकाळ संध्याकाळ त्याचे पॅम्पर बदलून देतो. माझी बायको आणि कामवाली बाई त्याची खूप चांगली काळजी घेतात. त्याला वेळेवर खाऊ पिऊ घालतात. परंतु कपडे बदलण्याचं काम सुरुवातीपासून माझी आई करायची. त्यानंतर माझी बहीण रश्मी त्याचे कपडे बदलून देत होती. तो खूप मोठा आहे, मी त्याला एका हाताने उठवू शकत नाही. त्याचे कपडे बदलून देणे मला माझ्या एका हाताच्या अपंगत्वामुळे शक्य नाही. त्यामुळे माझी बहीण रश्मी त्याचे कपडे बदलून देते. त्यामुळे तुमचे 1000 वेळेस नकार दिल्यानंतर सुद्धा रश्मी प्रत्येक आठवड्यात तिच्या माहेरी येत असते, कारण ती तिच्या भावाचे कपडे बदलून देऊ शकेल. त्याला आंघोळ घालण्याचं काम पण रश्मीच करते. जेव्हा रश्मी गरोदर होती तेव्हा तिची तब्येत ठीक नसल्या कारणाने तिच्या भावाची काळजी घेऊ शकत नव्हती आणि तुम्ही सर्वांनी तिला इकडे येण्यापासून नकार दिला होता. त्यावेळी पर्याय नव्हता म्हणून आम्ही पुरुषाला कामावर ठेवलं होतं. परंतु ते दिवस आमच्यासाठी खूप कठीण होते. नौकर माझ्या भावाला चांगल्या प्रकारे सांभाळू शकत नव्हता, कारण अशा रुग्णाला सांभाळणे खूप कठीण काम आहे. माझ्या बहिणीचे हृदय खूप मोठे आहे. ती स्वतःच्या सासरच्या मंडळींना सांभाळून तिच्या भावाची काळजी घेते. इतक्या मोठ्या मुलाचे कपडे त्याची वहिनी बदलेल ही चांगली गोष्ट नाही आणि मी तर एका हाताने अपंग असल्याने सर्व करू शकत नाही. त्या लोकांचे बोलणे ऐकून मला स्वतःची लाज वाटत होती. मी म्हणालो, तुम्ही लोकांनी मला ही गोष्ट अगोदर का नाही सांगितली? मी रश्मीला इकडे येण्यापासून थांबवलं नसतं, उलट तिची मदत केली असती. रश्मीचा भाऊ म्हणाला, आम्ही ही गोष्ट तुमच्यापासून अगोदरपासून लपवली होती. लग्नानंतर तुम्हाला समजले असते तर तुम्ही काय विचार केला असता? त्यामुळे आम्ही विचार केला, जेव्हा माझी बहीण तुमच्या घरात चांगली मिक्स होईल आणि तिच्या लग्नाला काही वर्ष उलटून जातील तेव्हा आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगतो. हे सर्व ऐकून माझ्या बायकोला रश्मीला म्हणालो, खूप वेळा मी तुला या रूममध्ये पाहिलं होतं. कदाचित तेव्हा तू तुझ्या भावाचे कपडे बदलत होतीस. मी तुला तसं पाहिलं म्हणून तुला चुकीचं समजलं होतं. मी रश्मीची क्षमा मागितली आणि घरी जाऊन माझ्या आईवडिलांना सर्व सत्य सांगितलं. ते लोक पण हे सर्व ऐकून चकित झाले. हे सर्व समजल्यानंतर मी स्वतः प्रत्येक आठवड्यात माझ्या बायकोसोबत तिच्या माहेरी जात होतो आणि आम्ही दोघं मिळून तिच्या भावाची सेवा करायचो. आपण आपल्या जवळच्या लोकांपासून त्याच गोष्टी लपवल्या पाहिजे ज्या लपवल्या जाऊ शकतात. नाहीतर काही गोष्टी लपवणे एवढे भयंकर असू शकते, त्यामुळे आपल्याला आपल्या नात्यांची आहुती द्यावी लागते. मित्रमैत्रिणींनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद. आभारी आहोत.